शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां हृदये सो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते हिरिगं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्रियवर्षयामृते सुजनार्दनः विनायकं गरं भाण्डं महाविष्णुमहेश्वरान्नो सर्वब्रह्मणां याद ध्रुवकार्यार्जद्धयेद यत्र योगेश्वर कृष्णेत्र भारतोर्धनुर्धराः तत्र श्रीरुचार्भूतिर्ध्रुवानि त्रिमतिर्मम सर्वेष्वार्धकार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वराः देवादिशन्द्रसिद्ध्यं ब्रह्मेशनुजनार्दनः अकरावळेस नमस्कार करायचा लक्ष्मीनारायणाभ्यो नमः उमामहेश्वराभ्यो नमः शचीवृंदराभ्यो नमः मातापितृचरणेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् प्रधान श्री पृथ्वी कोरुमा अनंत देवताभ्यो विष्णुर्विष्णुर्विष्णु हातामध्ये अक्षतांनी पाणी घ्या तुम्ही हाताला हात लावा ओम श्रीमद भगवता महापुरुषात् विष्णुनाथ प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय अपरार्ध विष्णुमते श्री श्वेतद्वार कल्पे वही वसुतोंद्रे कलियुगे केले खाली सोडू नका हातामध्ये घेऊन थांबायचं आहे कलियुगे केले प्रथम जने भरत खाली मी सोडल्याने मी सांगितलं मग सोडायचं आहे कलियुगे केले प्रथम जने भरत वर्ष भरतखंड जम्बूद्वीपे दंड करणे देश गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णाविन्याः उत्तरे शालिवंशके बौद्ध यावतरे अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने शरदऋतौ मासोत्तमे मासे अश्विन मासे शुक्लपक्षे आद्य अष्टम्यान्त्यतौ अद्य वासरा वासरतो भृगुवासरे आद्य दिवस नक्षत्रे उत्तराषाढा सहित उत्तराषाढा दिवस नक्षत्रे धनुस्थिते वर्तमाने चंद्रे कन्या स्थिते श्री सूर्ये वृषभ स्थिते देवराजो ग्रहो शेषो ग्रहेषु यथा यथा राशिस्थान देशो सत्सो शुभकरणे वंगुण विशेषण विशेषायम शुभ पुण्यदो पत्न्यान वारब्धा यजमानस्य गोत्रोच्चारः आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे नसत्र काश्यप म्हणायचं आहे काश्यप गोत्रोत्तम आपलं नाव घ्यायचं शर्मा यजमानोहम आपलं आडनाव घ्यायचं कुलोत्पन्नस्य पत्नीचं नाव घ्यायचं सभार्यस्य म्हणायचं मम आत्मनाः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं समस्त ग्रामवासियानां देशवासियानां सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्म्याः चिरकाल संरक्षणार्थम सकल मनोरथ मनकामना सिद्ध्यर्थम राजद्वारे व्यापारेषु सद्यः यश प्राप्त्यर्थम आद्य दिने ब्राह्मणद्वारा टेंबू उपसा जलसिंचन योजना जलपूजनांच्या अहंकारीशे सोडून टाकली तदंगत्वेन महागणपती पूजनांच्या अहंकारीशे नमस्कार करता हे हे रंभत्वमे हे अंबिका त्र्यंबिकाभ्य सिद्धिबुद्धिपद दक्षिणा नागासनाघारतम गणराज्य चतुर्भुज भूषितै स्वाहेतृदेव्यै पाशाङ्कोश प्रस्तये आवाहयामि पूजार्थं रक्षार्थं च मम कर्तोः यः नद्य गृहाणत्वं पूजां कर्तुं च लक्ष्मे आवाहयैवं गणेशन्तं पूजाद्रव्ये प्रपूज ओम गणानान्दवा गणपतिं हवामहे प्रियाणान्दवा प्रियपतिं हवामहे निधेनान्दवा निधिपतिं हवामहे बसो मम आहमजानि गर्भधमा तुमजासिदं श्रीमन्महागणाधिपती नमः इथं तांदळात सुपारी मंदिर आहे त्या लक्षात आवा आवाहनार्थ यासाठी दक्षांत समर्पणे श्रीमन्महागणाधिपती नमः तांबणामध्ये तांदूळ ठेवा तुम्ही हाताला हात लावायचा महागणपती नमः या पळीभरून पाणी घालायला तुम्ही उजव्या हाताने पाणी घालायचं तुम्ही उजव्या हाताने पाणी घाला सुपारीला द्या तुम्ही तापान समहिमातो जिया याऊंच्या बुरुघा पादो सबिष्वाभू तांत्रिबा दसे अमृतांदिवे पळीभरून पाणी घ्या त्याच्यामध्ये गंध फूल टाका पळीभरून पाणी घ्या ओम ततो ओम त्रिबादो दत्पुरुखा बादोच्या भूत पुनः तदोबिक्वम्य करामत्सा शनान शनि अभि हस्तयोः अर्घला हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि अर्घ्ये अन्ते 3 वेळा पाणी घाला ओम ततो विराट जयत विराज आदिपूर्वं सजातो अत्यारेष्टत पश्चात् भूम्य मतब्राह्म श्रीमन्महागणाधिपती नमः मलापकर्ष स्नानं समर्पयामि पंचनद्याः सरस्वतीमपि अन्ते सत्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित मलापकर्ष स्नानं तुम्ही शुद्ध पाणी घाला शुद्धोदक स्नानं तुम्ही श्रीमन्महागणाधिपती नमः नमस्कार करायचा प्रार्थनापूर्वक नमस्कारांसमोर ते वाहिलेलं फूल आहे ते हातामध्ये घ्या त्याचा वास घ्या आणि डाव्या साईडला ठेवून टाका उत्तरधारण बाल्यम वेस्तुजा याचा अभिषेकं कुरेद डाव्या साईडला ठेवून टाका आणि ओम गणपतये नमः असा जप करा आणि गणपतीला सारखं पळी पाणी घाला तुम्ही उजवा हाताला लावा ओम उजवा हात लावायचा उजवा ओम भद्रंगरणे बेहे चुण्यामध्ये बाबद्रम क्षेमाक्षभिर्ज जद्राः स्थिरैरंगाई सुटवाकुं सतनो बिर्भ्यसेम हे दैवहे तंजदायोः स्वस्तिन इंद्रवृद्धश्रवाः स्वस्तिन भूखा विश्वविदाः स्वस्तिन दक्षु अरिष्टनेमे स्वस्तिन बृहत्त्रिदाधु ओम नमस्ते गणपतये त्वं प्रत्यक्षं तमसि त्वमेव कलिं कर्तासि त्वमेव कलिं हरतासि त्वं सर्वं खलविदं ब्रह्मासि
त्वं जगादत्माश्रितं रतं वज्रतं वज्रवतुमं अवतुमं वक्तरमो श्रुतरमो उदातरमो धातरमो नो जनमो शिशम् औपश्चात् तौ पुरस्तात् औत्रात् तौ दक्षिणात् अवचोर्ध्वात् तवाधरात् सर्वतमां बाह्य बाह्यसम्बन्धादो त्वं वाङ्मसञ्जनमयः त्वमानन्दं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमय विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्तो जायते सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयलयमेषति सर्वं जगदं प्रतीयते त्वं भूमिरपो नलो निलभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारः त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगृधियायन्द्रियं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं वग्रस्त्वं वैद्यं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिन पूर्वमुच्चारिवर्णादीन तदनन्तरम् अनुसरपरतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धं एतत् मूर्धरूपं गकारपूर्वरूपं अकारमध्यमूर्वं अनुस्वारश्चाण्डिरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्दनं सकुतासन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्षे नेच्छ्रोद्गायत्रचन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय नमः वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तमक्ष्मं कुशलं रतञ्जवरदं हस्तर्बिभ्रणभूषकध्वजं रक्तं लम्बोदरशूर्पकण्डकं रक्तवासतं रक्तगन्धाललिप्ताङ्गं रक्तपुष्पैसपूजितं भक्तानकम्बिनन्देवं जगत्कारणमचितं अवभूतं च सृष्ट्यादौ प्रकृतिपुरुषात्रं एवं निहायतं सयुगिनां वरः नमो रातपते नमो गणपते नमः प्रमोदपते नमस्ते स्तुलमुद्रा विघ्ननाशिने शिवस्ता श्री वरदामूर्तये नमः सहना भवतु सहना भुनक्तु सवीर्यङ्ग्रवावहे तेजस्विनावधेतमस्माभिदिविषावहे ॐ शान्तिः 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 सुशान्तिर्भवतु ते गणपतीवर मूर्ती ठेवायचं व म्हणून इथं वरती ठेवून टाका अक्षतः वस्त्र ठेवायचं वस्त्रात यज्ञपूजात अक्षतान् समर्पयामि गन्धलवा हळदीकुंकुलवा हरिद्रा कुंकुमादि सौभाग्यद्रव्यं समर्पयामि कालोद्भवपूजा गन्धपूर्वः सकलपूजार्थे गन्धपुष्प हरिद्रा कुंकुमादि सौभाग्यद्रव्यं कालोद्भवपूजाते धूपं नमस्कार करायचा प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि या कलशाला हात लावा आज कर कलशं वैजात्वाभिषेकं नमः पुनरोर जानवर्त स्वजनां सत्यन्तिक्षोत्तरपयसुदेः पुनरमाभिषतात्रे पळीभरून पाणी घाला कलशपूर्णाय नमः याला हळदी कुंकू व्हा तुम्ही हळदी कुंकू व्हा 5 कुंकवाच्या पट्टेवडा ओम जुवा 5 कुंकवाच्या पट्टेवडा कलशाला ओम जुवा सुवासा परवेदागा सौदर्यान भोदयाजमानः तन्धीर स्वाध्यो मनसा देव्यन्दः ओम पूर्णा द्रव्ये परापत पूर्णा पुनरापद वस्नेव गुणभाय कमल ओम जज ओम तत्वाजम ब्रह्मणा वण्डमर्तदा शास्त्र जजमानभिः अहीड मनपुर्णबुद्ध जग्गो समराय प्रमुखेः अस्मिन् कलशवणं सांगम सपद्वायुस्तमे देवताभिनमः सकल पूजार्थे गंधपुष्पैः संपूज या फळाचा नैवेद्य दाखवा फळाभोवती पाणी फिरवा ओम प्राणाय फळाभोवती पाणी फिरवा ओम प्राणाय स्वा पानस्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा मध्यपने प्राणापान व्यान उत्तराभूषणमतो करुवर्तराते चंद्रमुखवासरते पूगी फलंतां बल सुरपादे दक्षिण नमस्कार करा इमाम मैं वर्णशोधि हो मध्याचमणय त्वाम वसुराजगे प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि चला हळदीकुंकू स्टार्ट घ्या आणि तिकडे चला कोण श्रीचं पूजन करायचं नारळ फोडायचं चला हळदीकुंकू स्टार्ट घ्या चला तुम्ही चला सगळे चला भूमिपूजन सोहळा संपन्न झाला मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते कोनशिलेचं अनावरण होत आहे एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे एकदा हात वरती टीका फक्त असं इथं 5 टीका मारले पाहिजेत मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते आपल्या पूर्व इकडे ना टेंबू उपसा सिंचन योजनेच्या मायनी कलेढोण व कुकुडवाडसह 42 गावाच्या पाणी योजनेचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय हळदी कुंकू व्हा ओम देवताभिनमः ओम जाह बलिनिर्जापला भुजा जबुकबेनेः बृहस्पतिप्रसूस्तात्र मुईं चंदवग्गो हसाहा 1 मिनिट ठीक आहे एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी आणि भाऊ आपण महाराष्ट्रात बघतोय आमदारकीची पहिली टर्म झाली दुसरी टर्म झाली की अनेक कार्यकर्ते नाराज होतात आणि नेत्यांना सोडतात पण जया भाऊ तिसऱ्यांदा आमदार झाले भाऊ पहिल्या निवडणुकीत खडाव तालुका 10,000 होता दुसऱ्या निवडणूक त्याच्यापेक्षा थोडा प्लस झाला तिसऱ्या निवडणुकीत त्याच्यापेक्षा थोडा प्लस झाला आणि लोकसभेला त्याच्यापेक्षा जास्त प्लस झाला पण लोकांची संख्या प्रचंड भाऊंसोबत जोडली गेली आणि भाऊंसोबत येणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड वाढत गेली आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही पक्ष प्रवेश होत आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पक्ष प्रवेशासाठी मी विनंती करणार आहे निमसोड नगरीचे सरपंच सन्माननीय महेंद्र देशमुख यांचा पक्ष प्रवेश होतोय एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या सोबत सन्माननीय धनाजीराव देशमुख
आप्पा घाडगे, जगन्नाथजी देशमुख या सगळ्या मंडळींचा पक्षप्रवेश होतोय. महेंद्रजी देशमुख, आपणास माझी विनंती आहे, घेतो ना. सन्मान्य शशिकांत मोरे, ग्रामपंचायत सदस्य निमसोड, सन्मान्य भास्करराव पवार, गोरखजी जाधव या सगळ्या मंडळींचा पक्षप्रवेश होतो. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. भाऊ, ही मंडळी सोबत नसताना निमसोड प्लस आपण होतो, आता ही सगळी मंडळी सोबत आलेत तर 100% निमसोड गट प्लस. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे या पक्ष प्रवेशासाठी. या हा आदरणीय सन्मान्य धनाजीराव देशमुख, शिवाजी नाना घाडगे या सगळ्या मंडळींचा पक्षप्रवेश होतोय. टाळी वाजली पाहिजे विमान खटावच्या स्वाभिमानाची या पक्षप्रवेशाची. मनापासून धन्यवाद. आणि एक अजून पक्षप्रवेश होतोय. एनकुळचा सरपंच भाऊ तो आपल्या सोबत या ठिकाणी येतोय. नितीन जगतापचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. नितीनला माझी विनंती आहे, त्याच्या सगळ्या मित्रमंडळींना आपण मंचावरती या. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. चल नितीन पटकन. एनकुळकर चला. या पक्षप्रवेशाबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. नितीन चल ना पटकन. एनकुळचा सरपंच नितीन जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश होतोय. चला घ्या, मी विनंती करतो. असताना नितीन सोबतच आहे, पण पक्षप्रवेश सरपंच म्हणून खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्याच्यासाठी. धन्यवाद. आणि यानंतर आपणा सर्वांशी बोलतायत. या खटाव तालुक्याच्या दुष्काळासाठी ज्या माणसानं संघर्ष केला घेतो आणि खऱ्या अर्थानं दुष्काळ मुक्तीच्या लढाईमध्ये एक संघर्षाचं पाऊल ज्या व्यक्तिमत्वानं टाकलं आणि 5 वर्ष ज्यांना तालुक्याची संधी आमदार म्हणून मिळाली ते सन्मान्य माजी आमदार सन्मान्य डॉक्टर दिलीपराव येळगावकर बोलतात. एकदा हात वरती जोरदार टाळी त्यांच्यासाठी. भाऊ, मी सर्वांच्या साक्षीनं जरी वयानं मोठा असलो तरी तुमच्या कार्यकर्तृत्वाला, तुमच्या नेतृत्वाला या ठिकाणी मुद्रा करतो. कारण माझं स्वप्न होतं आणि ज्या स्वप्नासाठी मी अनेक केसेस माझ्या अंगावर घेतल्या, अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना मी अंगावर घेतलं, ज्यांनी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. काँग्रेस राष्ट्रवादीचे माझ्या संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, माझं घर जाळण्याचा प्रयत्न केला, मला 3 वेळा मृत्यूच्या दारात नेलं. त्या कुणालाही न घाबरता पाण्यासाठी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचा कळस भाऊ तुम्ही आज चढवला, म्हणून हा तुम्हाला मानाचा मुद्रा आहे. मला कुणी काय म्हणू देत, पण या पाण्यासाठी मी अनेक वर्ष झडलो. तहसीलदारच्या कचेरी समोर आंदोलन केलं, माझ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. आराराबानी स्वतःचा मनुष्यबळ पाठवला. 8-8, 10-10 दिवस आम्हाला कळंबा जेलमध्ये टाकलं. तरी सुद्धा न डगमगता संघर्ष करत राहिलो. हायकोर्टात गेलो. या खटाव मानच्या जमिनीखाली एक बोगदा जाणार होता भाऊ. माझा त्या पाणी नेल्याला विरोध नव्हता. माझं म्हणणं होतं आमच्या योजना पूर्ण होऊ द्यात.
तुम्ही जर 100 टीएमसी पाणी आमचं नेलं तर आमच्या योजना अडचणीत येतील आणि म्हणून आधी आमच्या योजनांना पैसे द्या. 100-200 कोटी सुद्धा मिळत नव्हते. अहो या मतदारसंघाला कोण कमी होतं मला सांगा. यशवंतराव चव्हाण आपले खासदार होते, शरदराव पवार आपले खासदार होते, प्रतापराव भोसले आपले खासदार होते आणि मोहिते पाटील सुद्धा खासदार होते. काय म्हणत होते? कुठं आहे पाणी? पाणी दाखवा. लक्ष्मणराव पाटलांचा तर माझा जाहीर संघर्ष झाला डीपीडीसी मध्ये. सारखं पाणी पाणी म्हणतोय, कुठं आहे पाणी? कसं आणलं जयाभाऊनी पाणी? हो नव्हतं तर मला कागदोपत्री यश आलं. अंकुशराव कागदोपत्री यश आलं पण निधी नाही मिळू दिला. काय सांगता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवाले लोक? या समोर एका स्टेजवर येऊया. जयाभाऊ बाजूला थांबतील, मी आहे. तुमचे काय काय कर्तृत्व आहेत ती इथं आणलीत. सरकारी कागद आहेत, माझे नाहीत. 98 साली या तालुक्यात मी आलो तेव्हापासून लढतोय. कृष्ण खोरेचे मंत्री होते रामराजे, प्रत्येक वेळा भांडलो. गोड गोड बोलायचं. अजितदादांशी भांडलं. मला तर एकदा म्हणाले, बोगद्याला विरोध करशील तर तुला दिवस बघू देणार नाही. मी म्हणलं बरोबर आहे तुमचं, तुम्ही मोठे आहात, मी छोटा आहे. नाही डगमगलं. आणि म्हणून आज हे जे स्वप्न दिसतंय हे स्वप्न राहिलेलं नाही, आता हे सत्यात आलेलं आहे. आणि आता 1.5-2 वर्षामध्ये आपल्या ह्या 52 गावामध्ये आता टेंभूचं पाणी आलेलं दिसेल. टेंभूचं पाणी नव्हतं आपल्या खात्यावर मांडला. टेंभू ही योजना कराड तालुक्यातली आहे. पाणी आपलं आहे. 21 टीएमसी पाणी आहे. आपल्या सातारा जिल्ह्याला 0.1 टीएमसी अंकुशराव पाणी होतं. 0.1 सातारा जिल्ह्याला. पाणी वाटपाचा नियम आहे, समन्यायी पद्धतीने पाणी वाटलं पाहिजे. 3 जिल्ह्याला टेंभू योजना होती. 7 टीएमसीचा आग्रह आपला होता, 7. पण 0.1 दिलं, ते सुद्धा कराड तालुक्यातल्या 6 गावांना. मासुरण्यापाशी कॅनॉल आला, एकदम चितळीकडे वळला. अहो आमच्या माहिनीत लाल दिवा होता. माहिनीतला लाल दिवा निळा व्हायची वेळ आली, पण कधी पट्ट्यानं पाणी नाही मागितलं. मी 2007 साली आमदार झाल्यावर पहिली मागणी अधिकृतपणे केली. त्याच्या आधी फक्त रस्त्यावर लढत होतो. 2007 सालचं हे पुस्तक आहे, सरकारचं पुस्तक आहे. कमिटी पुढे गेलो, निर्णय व्हायची वेळ आली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारकडनं कमिटीच्या अध्यक्षांना सांगितलं गेलं, निर्णय करायचा नाही, निर्णय पेंडिंग ठेवा. ह्याच्यात सगळे पुरावे आहेत. आणि म्हणून सांगतोय, शरद पवार बसले सगळे येऊ द्यात. पडळच्या माळावर मी शरद पवारनं सांगितलं, साहेब तुमचं हे पाप आहे. नकाशा दाखवला, घाबरलं नाही. शरद पवारांच्या समोर मोहिते पाटलांना बजावलं, तुमचं हे पाप आहे. आता ह्या लोकांनी काही माझी
थोडी काय चंपी केली असेल का? पण म्हटलं काय करायचं ते करा. 3 वेळा मरणाच्या दारातनं बाहेर आलोय. 3 वेळा अटॅक आल्यावर 4थ्या अटॅकला माणसं मरत नाहीत. आणि त्यामुळे आता तुम्हाला सोडत नाही. खरं म्हणजे जयंतराव पाटील आणि हे जो देशमुख आहे मान तालुक्यातला, एवढी खोटारडी आहेत. पुरावेत माझ्याकडे, पुरावेत. ही 2 पुस्तकं, टेंबूचा हे चितळीचा जो काय आहे उड्डाणपूल, तो छापलाय त्यांनी. चितळीचा उड्डाणपूल पुस्तकावर छापलाय. आणि म्हणतात पाण्याचं वाटप आम्ही केलं. अरे पाण्याचं वाटप देवेंद्र फडणवीसनी आणि या जयाभाऊनी करायला लावलं. पाणी खटाव मांडला नव्हतं, खटाव मांडला नव्हतं. चितळीकडनं माहुलीकडे गेलं. कुठं होता कॅनॉल? 6वा टप्पा करायला लावला आणि आता 6व्या टप्प्यानं पाणी येतंय. या भागामध्ये आमचे विखळे, कलेडोन, हिवरवाडी, कानरवाडी, गारळेवाडी, गारुडी, तरसवाडी या भागातल्या लोकांनी एक आंदोलन उभं केलं. राम देशमुख आपण आहात इथं साक्षीला. आमचे दीपक भाऊ कुठे गेले? दीपक खताळ या ठिकाणी आमचे गाळे साहेब आहेत. दीपक भाऊ तुम्ही आहे, कलडोनचे सगळे आबा आहेत. या भागात एक संघर्ष झाला. विखळ्यामध्ये जया भाऊना बोलवण्यात आलं, मला बोलवण्यात आला. आणि दीपकराव तुम्ही त्या ठिकाणी आमच्याकडून शब्द घेतला आणि जया भाऊनी त्यावेळी सांगितलं काळजी करू नका, कुठलाही नियम असू द्या, कुठलाही काही असू द्या, पाणी टेंबूचा आपण आणणार. आणि आज तो शब्द पूर्ण झाला, ध्यानात घ्या. मी कालपासून बघतोय काँग्रेस राष्ट्रवादीची कुणी काही बोलतायत का? नाहीतर गडी लगेच आम्हीच आणलं, आम्हीच आणलं. अरे तुमच्या अंगात पाणी नाही, तुम्ही काय आणताय? आणि त्यामुळे आजचा हा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवणारा खटाव मानच्या दृष्टीने हा दिवस आहे. जे पाणी आपल्याला नव्हतं, अंतापर्यंत आलं नसतं, ते पाणी आज आपल्या दारामध्ये येतंय. पाठीमाग पाईप आहेत. नाहीतर गेल्या 8 दिवसापासून काय म्हणत होती, अहो कुठं आहे पाणी? तिकडं सुरू झालं, आपल्याकडे कुठं आहे? पण आता कळलं का नाही? आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय का नाही? उद्या दसरा असा साजरा करा, प्रत्येक गावामध्ये गुढी उभे करा आणि हा पाण्याचा दिवस साजरा करा. आता यापुढे तुम्हाला या भागाचा दुष्काळ दिसणार नाही, या भागात छावण्या दिसणार नाहीत, या भागात टँकरनं पाणी मागावं लागणार नाही. तुमच्या आमच्या शेतीमध्ये ऊसाचं उत्पन्न येईल, तुमच्या आमच्या शेतीमध्ये बागायती वाढेल. आणि त्यामुळे भाऊ या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो, यावेळी तुम्ही कमीत कमी 50 ते 60 हजार मताधिक्यानं निवडून याल. आणि हा तुमचा दोस्त जीवाचं रान करेल. आणि तुम्ही आणि मी जिवंत असे तोपर्यंत तुम्हाला आता साथ सोडणार नाही. आणि ही सगळी पाठीमागची जनता, हे सगळे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आणि चौथ्यांदा तुम्ही विधानसभेमध्ये अतिशय दिमाखानं जाल, अशा तऱ्हेचा शब्द या ठिकाणी येतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर. पाण्याचा संघर्ष आपण उभा केला आणि सांगितला आणि तो मांडला. भाऊ आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत.
त्या अधिकारी मंडळींचा सन्मान आपण या ठिकाणी करूया, कारण इथून पुढची सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. काम लवकर पूर्ण करून पुन्हा एकदा या दुष्काळी भागाला पाणी ती मंडळी देणार आहेत. टाळी सुद्धा त्या तोला मोलाची त्या अधिकारी मंडळींसाठी. मी विनंती करतो सन्माननीय रासनकर साहेबांना, टेंबू योजना कार्यकारी अभियंता प्रथमेश कंस्ट्रक्शन साहेबराव खरमाटे, या दोघांचा सन्मान. टाळी वाजली पाहिजे एकदा, हात वरती, जोरदार टाळी त्या दोघांसाठी. घ्या बुके. रासनकर साहेब, टेंबू कार्यकारी अभियंता, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करणार आहे आणि सन्माननीय साहेबराव खरमाटे या संपूर्ण टीमचा एकत्रित सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद. सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि भाव, या दुष्काळी भागाला पाणी मिळालं, पण तुम्ही सांगितलं की पाणी संघर्ष समिती उभी राहिली. त्या पाणी संघर्ष समितीच्या वतीनं खरमाटे साहेबांचा सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. साहेब, कामाची जबाबदारी तुमच्यावरती आहे. लवकरात लवकर या भागाला पाणी पोहोचेल असं काम आपण तातडीनं उभं करावं. टाळी सुद्धा त्या तोला मोलाची खरमाटे साहेबांसाठी. भाऊ, या भागामध्ये पाणी संघर्ष समिती उभी राहिली, त्या समितीच्या वतीनं सन्मान होतोय. दीपक खता, राजेंद्र कनसे, नितीन लोखंडे, दुर्योधन घाडगे, जीवन सेठ फुकळे, पोपट सेठ गारळे, चंद्रकांत निकम, रामचंद्र पवार, नागेश सरगर, धनाजीराव देशमुख, अमोल यमगर, अनिल सावंत, प्रकाश डांगे आणि बापूराव निकम, या सगळ्या मंडळींच्या वतीनं पाणी संघर्ष समितीच्या वतीनं सन्मान होतोय आपल्या लाडक्या जयाभाऊचा. हात वरती, जोरदार टाळी आपल्या लाडक्या जयाभाऊसाठी. धन्यवाद. आणि भाऊ, मी 2 मिनिटं तुम्हाला बसण्याची विनंती करतो. खरं तर या दुष्काळी भागाला पाणी दिलं, या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं, या राज्याला ज्यांनी दुष्काळ मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी मानदेशाला कृष्णा लवादाच्या पाण्याचं फेरवाटप करून हक्काचं पाणी ज्या माणसानं दिलं, त्या माणसाचा शुभ संदेश आलाय. 2 मिनिटं ऐकूया आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना. एकदा हात वरती, जोरदार टाळी आदरणीय फडणवीस साहेबांसाठी. डी प्ले. नमस्कार. विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत माण खटाव सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि माझ्या जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. आपण सर्वांनी बघितलेल्या सुजलाम सुफलाम माण खटावच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आज पडले आहे. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आपले धडाडीचे आमदार जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचेही या निमित्ताने विशेष अभिनंदन करतो. आपल्या सर्वांसाठी आजचा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे याची मला जाणीव आहे. इच्छा असूनही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याने आपल्याशी या माध्यमातून संवाद साधतो आहे. माण आणि खटाव या कायम दुष्काळी पट्ट्यात पाणी पोचवणे हे आमच्यासाठी कायमच प्राधान्याचे काम होते. टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाची सुरुवात जेव्हा युतीचे शासन राज्यात पहिल्यांदा आले त्यावेळी म्हणजे 1996 साली झाली. कायम दुष्काळी वेदना सहन करणारा हा भाग पाण्याने समृद्ध व्हावा, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मधल्या काळात अनेक अडथळे या योजनेत आले. निधीचा प्रश्न आला आणि सर्वात महत्त्वाचे राजकीय इच्छाशक्तीची तर मोठी कमतरता होती. 2014 पासून राज्यात युतीचे शासन आल्यानंतर या योजनेला गती देण्यात आली. टेंभूला 4088 कोटी रुपयांची फेरप्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि त्यातून 80,304 हेक्टर सिंचनाखाली आले. त्यासाठी 22 TMC पाण्याची उपलब्धता करून देण्यात आली. परंतु अजूनही या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रालगतची काही गावे सिंचनापासून वंचित होती. या गावांची मागणी आणि दुष्काळी प्रदेशातील या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नाने
8 TMC पाणी उपलब्ध करून दिले. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या कामालाही शेतकऱ्यांचा, माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. या विस्तारित प्रकल्पामुळे 8 तालुक्यातील 117 गावातील 41,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी 7,370 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा माण व खटाव तालुक्यातील 51 गावाला होणार असून 15,776 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे. यात माण तालुक्यातील 20 गावांचे 5,686 हेक्टर क्षेत्र तर खटाव तालुक्यातील 31 गावातील 7,440 हेक्टर क्षेत्रास सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. त्यासाठी 683.86 कोटी इतका खर्च येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत निधीची कोणतीही कमतरता राहणार नाही याचे नियोजन करूनच या प्रकल्पाचे भूमिपूजन आज होते आहे. उरमोडी GA कटापूर योजनेचा जन्म 90च्या दशकात झाला, पण प्रकल्प रखडतच गेला. निधीचा प्रश्न होता, पण केंद्र शासनाने योजनेला आर्थिक पाठबळ दिले आणि ही योजना मार्गी लागली. या योजनेचे जलपूजन करताना माझेही एक प्रकारे स्वप्न पूर्ण झाले होते. आमच्या माण खटाव तालुक्यातील कष्टाळू शेतकरी हा शेतीतून सोने पिकवणार आहे. त्याला पाण्याची जोड मिळाली तर या भागातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तरुणांना कृषीपूरक व्यवसाय सुरू होतील आणि त्या भागातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर पूर्णपणे थांबेल. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे काम वेळेत पूर्ण होईल याची खात्री देतो. मी या निमित्ताने पाणीदार आमदार जयकुमार गोरे यांचं विशेष अभिनंदन करतो की ज्यांनी दुष्काळी भागाला, ज्याला कायम दुष्काळी म्हटलं जात होतं, त्याला पाणीदार केलाय आणि म्हणून पाणीदार आमदार धन्यवाद आदरणीय देवेंद्र फडणवीस. एकदा हातवरती जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय फडणवीस साहेबांसाठी. आणि यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलतात. भाऊ, कालची सुप्रभा पाहिल्यानंतर एक गोष्ट अभिमानाने रात्री सांगितली. या मान खटावच्या मातीतला दुष्काळ संपतोय आणि ज्या माणसानं दुष्काळ मुक्तीच्या लढाईला सुरुवात केली आणि दुष्काळ संपवण्याच्या दिशेनं वाटचाल केली, ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी शिवछत्रपतींचा ज्ञानोबा तुकोबारायांचा धारकरी आणि मान खटावच्या मानदेशी जनतेचा, आपल्या सर्वांचा येणारा विधानसभेचा चौथ्यांदा मानकरी जयकुमार गोरे बोलतात. एकदा हात वरती जोरदार टाळी आपल्या लाडक्या जया भाऊ साठी. टाळी वाजली बाहेर, जोरदार टाळ्या. एकच भाव, जया भाव. आत्ताच ज्यांच्यामुळं, ज्यांच्या आशीर्वादानं, किंबहुना या राज्याला देवेंद्र फडणवीस नावाचं व्यक्तिमत्व मिळालं नसतं, देवेंद्र फडणवीस नावाचा जलसंपदा मंत्री मिळाला नसता, देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला नसता, तर मी नम्रपणे सांगेन की आजचा दिवस माझ्या मान खटावच्या मातीला बघायलाच मिळाला नसता. एकदा जोरदार टाळ्या या देवेंद्र फडणवीस नावाच्या जलनायकासाठी आपण सगळ्यांनी मिळून वाजवूया. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांनी मनापासून आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या, पाण्याचा संघर्ष
त्यांनी सांगितला आणि पाण्याचा संघर्ष सांगत असताना पाण्यासाठी उभी केलेली लढाई ही त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितली आणि त्यांनी या भागाच्या पाणी प्रश्नासाठी प्रचंड मोठा संघर्ष केला। ते सन्माननीय डॉक्टर दिलीपराव येळगावकर साहेब या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेल्या माझी सुविद्य पत्नी सन्माननीय सोनिया, सन्माननीय अंकुश भाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले खटाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष सन्माननीय धनंजयजी चव्हाण, मान तालुक्याचे मसवड मंडलचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले दहिवडी मंडलचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी सत्रे, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी पाण्याची व्यथा सांगितली ते आदरणीय सदाशिव तात्यांचे चिरंजीव आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आपल्यासोबत काम करायचा निर्णय 2 वर्षापूर्वी घेतला ते सन्माननीय डॉक्टर संदीप पोळ, या ठिकाणी उपस्थित असलेले रामभाऊ पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवरचे सन्माननीय चिन्मय कुलकर्णी, आदरणीय शिंदे सेठ सुरेश शिंदे सेठ, या ठिकाणी उपस्थित असलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रासने साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्यावर या कामाची जबाबदारी आहे रासने साहेब, आपल्याला मी मनापासून धन्यवाद देईन। वास्तविक पाहता आजचा हा कार्यक्रम या अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून किंबहुना त्यांनी जी योजना पाण्याच्या फेरवाटपाची आपल्या सगळ्यांच्या समोर आणली, सरकारच्या समोर आणली, त्या विभागाचे एससी का सी सन्माननीय गुणाले साहेब, मी बाकी सगळ्यांसाठी तुम्हाला टाळ्या वाजवण्यासाठी आग्रह केला, पण एकदा सगळ्यांनी हात वर करा, जोरदार टाळी त्या गुणाले साहेबांसाठी वाजवा, त्या रासने साहेबांसाठी वाजवा। कदाचित पाण्याच्या फेरवाटपाची जी माझी कल्पना होती त्या कल्पनेला गुणाले साहेब, रासने साहेब आपण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बळ दिलं नसतं तर मी नम्रपणे सांगेन की या भागाला कुठल्याच योजनेचं पाणी मिळत नव्हतं, या भागाला कधी पाणी मिळालं नसतं। शरद पवार साहेब सांगत होते की पाणी नाही तो द्यायचं कुठनं, जे रामराजे सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी या भागाला मिळू शकत नाही, त्या भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला त्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देईन। आमदार म्हणून मला माझ्या भागात पाणी यावंसं वाटतं, माझ्या मातीत पाणी आलं पाहिजे ही भूमिका मी घेऊन पुढे जातो, परंतु पाणी उपलब्ध करून देत असताना सगळ्या यंत्रणा जेव्हा एक मुठीनं काम करतात, एकत्र येऊन काम करतात, इथला लोकप्रतिनिधी, सगळे अधिकारी आणि सगळं सरकार जेव्हा या योजनेच्या पाठीशी उभं राहतं तेव्हा आजच्या टेंबूच्या भूमिपूजनाचा योग होतो हे लक्षात असू द्या, म्हणून आजचा हा योग या ठिकाणी आला आहे। या अधिकाऱ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन। अनेक सन्माननीय या ठिकाणी पाठीमागं उपस्थित आहेत, आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत, सिद्धार्थजी गुंडगे असतील आणि आपण भरतपासून सगळेच सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्याची क्षमा मागेन, पण दीपकराव तुमच्या सगळ्या संघर्ष समितीचं नाव या ठिकाणी घेतल्याशिवाय आजचा हा कार्यक्रम पुढे जाणारच नाही। आपल्याला मनापासून धन्यवाद, आपल्या प्रयत्नांना मनापासून धन्यवाद, आपल्या संघर्ष समितीला मनापासून धन्यवाद। आपल्या सगळ्यांना आठवत असेल, मला वाटतं 5 वर्षापूर्वीचा कालखंड आहे, 5 वर्षापूर्वी विक्रे गावामध्ये निवडणुकीचा कालखंड जवळ आला होता आणि निवडणूक आली की पाण्याचा प्रश्न उभा करायचा, निवडणूक आली की पाण्याचा प्रश्न हातामध्ये घ्यायचा, अनेक लोकांना फक्त काडी लावायची आणि बघत बसायचं, शेकत राहायचं आणि या पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवण्याचा संकल्प करणारी ही मंडळी जेव्हा आपण पाण्याचा संघर्ष उभा केला आणि विक्र्यामध्ये पाणी परिषद झाली होती मला आठवतं, आणि त्या विक्र्याच्या पाणी परिषदेमध्ये सगळ्यांची भाषणं झाली, सगळ्यांचं बोलून झालं आणि सगळ्यात शेवटी मी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा राहिलो होतो आणि त्यावेळी मी आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता
की या पाण्याचा फेरवाटप करण्याचा निर्णय या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे आणि या पाण्याचं फेरवाटप करून या भागाला पाणी उपलब्ध करून देण्याचा शब्द आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे आणि त्या शब्दाची पूर्ती केल्याशिवाय येणारी पुढची विधानसभेची निवडणूक मी लढणार नाही अशा पद्धतीचा शब्द मी माझ्या खटावच्या जनतेला दिला होता, मान खटावच्या जनतेला दिला होता. आणि आज मला सांगायला आनंद होतो विकळ्यामध्ये झालेली ती पाणी परिषद, त्या पाणी परिषदेमध्ये जयकुमार गोरेने दिलेला शब्द, मला माहिती नाही ही ताकद कुठून जयकुमार गोरेमध्ये येते. जो जो शब्द पाण्याच्या प्रश्नावर आजपर्यंत जयकुमार गोरेने दिला त्या त्या शब्दाच्या पाठीशी परमेश्वर उभा राहिला, त्या त्या शब्दाच्या पाठीशी माझ्या मानखटावच्या जनतेचा आशीर्वाद उभे राहिले आणि त्या आशीर्वादाच्या पाठबळावर जो जो शब्द तोंडातनं गेला, माहिती नव्हतं होईल नाही होईल, माहिती नव्हतं काय होणार आहे, पण तोंडातनं शब्द गेला आणि त्या प्रत्येक शब्दाची पूर्ती झाली. आज या संघर्ष समितीला जो शब्द मी दिला होता, जो खटावच्या विकळ्याच्या पाणी परिषदेमध्ये खटावमानच्या जनतेला जो शब्द मी दिला होता, त्या शब्दाची पूर्ती बरोबर 5 वर्षांनी या ठिकाणी होते आणि आज या योजनेचं भूमिपूजन होतंय. म्हणून आलेल्या सगळ्या सन्मान्यांचं मनापासून स्वागत करत असताना आपण आज या पाणी पूजनाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलाय. मला आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे, आपल्या पत्रकार बंधूंनाही मला मनापासून धन्यवाद द्यायचे. परवा दिवशी संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम घ्यायचा फायनल झाला. परवा दिवशी संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम घ्यायचा फायनल झाला आणि परवा दिवशी संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर साहेब आपण या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर इथं मंडप घालण्याच्या प्रक्रियेला आणि कार्यक्रमाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. कारण देवेंद्र फडणवीस साहेबच या कार्यक्रमाला येणार होते, त्यांची मनापासूनची इच्छा या ठिकाणी येण्याची होती. पण देवेंद्र भाऊंनी मला सांगितलं, जय आता सगळ्या अडचणी आहेत, आचारसंहिता कधीही लागू शकते, 11 तारखेला 5 वाजता लागेल, 12 तारखेला 5 वाजता लागेल, 13 तारखेला 5 वाजता लागेल किंवा 14 तारखेला 5 वाजता लागेल. 14 तारखेच्या पुढं आचारसंहिता जाणार नाही, तेव्हा तू भूमिपूजन करून घे. ही योजनेचं जेव्हा पाणी या भागामध्ये शिवारामध्ये येईल तेव्हा त्या पाण्याचं पूजन करायला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल हा शब्द त्यांनी दिला आणि मला त्यांनी सूचना दिली की आता तू या योजनेचं भूमिपूजन करून घे. म्हणून फक्त एका दिवसामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन झालं, 24 तासामध्ये रस्ते साहेब या कार्यक्रमाचं नियोजन झालं. आपल्या सगळ्यांना मंडपवाल्यापासून सगळ्यांना मी धन्यवाद देईन की आपण रामभाई आपण या टेकावरची सगळी माणसं आपण बघताय, या महाराणावर हा कार्यक्रम घेतलाय आणि बघता आपण मोदीच्या सभेचा मंडप असल्यासारखा मंडप आपण या ठिकाणी घातलाय आणि जवळजवळ मंडप काही जागा सोडली तर खचाखच या ठिकाणी भरलाय. आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की 24 तासामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडताना आपण सगळेजण बघताय. म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना पत्रकार बंधूंचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं इथं स्वागत करताना मी एवढंच सांगेन की मान खटावच्या मातीमध्ये आजपर्यंत मी जेव्हा पहिल्यांदा आलो 2009 साली 7 साली मी पहिल्यांदा राजकारणामध्ये आलो आणि 2009 साली मी विधानसभेच्या मैदानामध्ये पहिल्यांदा आलो. मला तो दिवस आठवतो. वास्तविक पाहता मी सांगलीमध्ये माझं शिक्षण झालं, माझा व्यवसाय सांगलीमध्ये उभा राहिला आणि सांगलीमधनं आईवडिलांना भेटायला गावाकडं कधी कधी यायचो, तेव्हा या भागातनं यायचो आणि येत असताना रात्री अपरात्री निघायचो. तेव्हा माझी झोप लागलेली असायची आणि झोप लागल्यावर माझी निवांत झोप लागायची. डॉक्टर साहेब जेव्हा माझी डोळे उघडायचे तेव्हा गाडीला मोठा दणका बसलेला असायचा आणि जाणीव व्हायची की मी खटावमानच्या मातीमध्ये आलोय. जेव्हा या भागात आलं, गाडी आपटली की समजायचं आपण खटाव तालुक्यात सुरुवात झालेली आहे, गाडी प्रवास आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या भागात मी सांगली भागात असायचो तेव्हा मी मान खटावचा आहे, मी मान तालुक्यातला आहे. जेव्हा मी बोलायचो तेव्हा समोरच्या लोकांचा चेहरा दुष्काळी भागाकडे बघण्यासाठी असा व्हायचा
अशा नजरेनं ती लोक बघायची की हा दुष्काळी भागातला आहे. पण मला या भागात येत असताना आपल्याला अजून मला पहिलं दिवस आठवतात. मी सांगलीमध्ये उभा राहायचो. सांगलीमध्ये रस्त्याच्या कडेला गाडी लावली. खरमाटे साहेब तुम्ही सांगली जिल्ह्याच्या आसपास राहता, रासने साहेब तुम्ही सांगली जिल्हा बघता. जेव्हा रस्त्याच्या कडेला गाडी लावायचो आणि रस्त्याच्या कडेला उभं राहिलं तर नजर टाकेल तिथं ऊस, नजर जाईल तिथंपर्यंतचा ऊस, त्या भागातनं वाहणारं पाणी हे आपण बघितलं. आणि जेव्हा मी माझ्या मान खटावच्या मातीत यायचो आणि रस्त्याच्या बाजूला उभा राहिलो तर नजर टाकेल तिथंपर्यंत कुसळाचं साम्राज्य, ऊसाचा संबंध नव्हता. जिथंपर्यंत नजर जाते तिथंपर्यंत कुसळ दिसायची, मारहाण दिसायचं, याच्या पलीकडं काही दिसायचं नाही. अशा भागामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली आणि आपल्या मान खटावच्या मातीतल्या जनतेला मी आशीर्वाद मागायला आलो, तेव्हा पहिल्यांदा आशीर्वाद मागताना मी मान खटावच्या जनतेला 3 ओळीचा अजेंडा घेऊन आलो होतो आणि त्या 3 ओळीच्या अजेंड्यावर पहिल्यांदा आशीर्वाद मागितले. काय होत्या हो त्या 3 ओळी? आपल्या सगळ्यांना पाठ आहे. अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये बोलतो, अनेकदा मी तुम्हा सगळ्यांना आठवण करून देतो आणि त्या शब्दाची आठवण होत असताना मलाही त्या शब्द प्रेरणा देऊन जातात. मी काय सांगितलं होतं? मला माझ्या मान खटावच्या मातीतनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे. मला माझ्या खटाव मानच्या मातीमध्ये ऊसाची शेती झालेली बघायचं आहे. आणि मला माझ्या खटाव मानच्या मातीमध्ये कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचं आहे. हा संकल्प मी आपल्या सगळ्यांच्या समोर केला आणि हा संकल्प घेऊन मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मी मनापासून खटाव मानच्या जनतेला, माझ्या माता भगिनींना आणि खटाव मानच्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एका शेतकऱ्याचं पोरगं, एका रेशनिंग दुकानदाराचं पोरगं विधानसभेला उभं राहिलं. एवढा मोठा शब्द आपल्या सगळ्यांना दिला की मला माझ्या खटाव मानच्या मातीला दुष्काळी माती म्हणून जो कलंक लागला आहे तो कलंक मला पुसायचा आहे आणि म्हणून तुम्ही मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या. अशा पद्धतीची भूमिका मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली आणि आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वास ठेवून जो जो शब्द मी दिला होता त्या शब्दाच्या पूर्ततेच्या दिशेनं माझी वाटचाल सुरू झाली. पहिल्यांदा मी सांगितलं 3.5 वर्षामध्ये मी माझ्या खटाव मानच्या मातीमध्ये पाणी आणेन आणि बघा काय शब्दाला यश आला असेल. पहिल्या 3.5 वर्षामध्ये हिरळवाडीच्या तलावामध्ये आपण उरमोडीच्या पाण्याचं पूजन केलं. ते पाणी खटाव तालुक्यातल्या शेताला गेलं. तिथून ते पाणी किरळसालच्या बोगद्यात आलं. ऑगस्ट महिन्यामध्ये मला आठवतं 2013 साली आपण त्या पाण्याचं पूजन मान तालुक्यामध्ये केलं. ते पाणी तिथून अख्ख्या मान तालुक्यामध्ये वाहताना आपण बघतोय. उरमोडीचं पाणी आलं, तारेईचं पाणी आलं. भागातली हजारो एकर शेती पाण्याखाली आली आणि ही शेती पाण्याखाली येत असताना आपण सगळ्यांनी बघितलं प्रचंड शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसाची शेती झालेली आपण सगळ्यांनी बघितली. आणि ही शेती होत असताना या खटाव मानच्या मातीमध्ये पहिल्यांदा गोपूरचा कारखाना उभा राहिला, पुन्हा पडळचा कारखाना उभा राहिला, पुन्हा त्रिमलीचा कारखाना उभा राहिला, पुन्हा देवापूरचा कारखाना उभा राहिला. 4 साखर कारखाने या खटाव मानच्या मातीमध्ये उभे राहिले आणि त्या खटाव मानच्या ऊसावर ते चालायला लागले. ही परिस्थिती आपण सगळेजण बघताय. आणि हे सगळं होत असताना एका बाजूला उरमोडीचं पाणी आलं आणि त्या उरमोडीच्या लाभ क्षेत्रातल्या भागामध्ये उरमोडीच्या लाभ क्षेत्राच्या भागामध्ये जेव्हा कॅनॉलचं पाणी व्हायला लागलं, ऊसाची शेती व्हायला लागली, त्या भागाचा जो कायापालट आपण सगळ्यांनी बघितला. आणि ज्यावेळी उरमोडीची कामाची पूर्तता होत होती त्याच वेळी आपण सगळ्यांनी बघितलं झे कटापूरचं काम आपण चालू केलं होतं. किरकसालच्या बोगद्यामध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल अनेक लोक त्या कार्यक्रमाला होती आणि त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा त्या पाण्याचं पूजन केलं तेव्हा माझा फेटा बांधून सत्कार केला आणि तो सत्कार जेव्हा झाला त्याच वेळी तोच फेटा मी काढून ठेवला. आणि जोपर्यंत झे कटापूरचं पाणी माझ्या मान खटावच्या मातीत येणार नाही तोपर्यंत पुन्हा डोक्याला फेटा बांधणार नाही अशा पद्धतीचा संकल्प आपण केला आणि तो संकल्प करून आपण काम केलं.
आपण सगळेजण बघताय 6 महिन्यापूर्वी जिहे कटापूरच्या 22 किलोमीटर बोगद्याचं काम कंप्लीट झालं. 22 किलोमीटरच्या बोगद्याचं काम कंप्लीट झालं. आंधळी धरणामध्ये पाणी आलं, नेर तलावामध्ये पाणी आलं आणि ते नेर तलावात आलेलं पाणी आंधळी धरणात तिथनं येरा नदीला आलं आणि येरा नदीतनं आपण बघताय ते पाणी वाहताना आपण बघतोय तेच पाणी आमच्या मान नदीमध्ये कृष्णाबाईचं पाणी पहिल्यांदा आलं, मानगंगेमध्ये पाणी आलं आणि ते आत्ता पण वाहतंय. डॉक्टर साहेब, जेव्हा मी पाणी सोडलं तेव्हा मध्येच गडी म्हणले हे पाणी तर पावसाचं आहे. पाऊस उघडून जमाना झाला, अजूनही ते पाणी वाहतंय. आता सगळ्यांची तोंड बंद झाली, अजूनही ते पाणी वाहतंय. पहिल्यांदा ही परिस्थिती निर्माण झाली याचा मला अभिमान आहे. आजपर्यंत खटावमान सगळ्यांना पाणी मागत होता. साताऱ्याला पाणी मागत होता, आपण सगळ्यांना पाणी मागत होतो. पहिल्यांदा खटावमानला कोणीतरी पाणी मागायला लागलं. आटपाडीचे आमदार सांगतात, आमदार साहेब राजेवाडीत पाणी सोडा, ते पाणी आमच्या आटपाडी तालुक्यातल्या काही गावांना मिळेल. पलीकडे सांगोल्याचे आमदार मला विनंती करतात की हे पाणी राजेवाडीत सोडा, राजेवाडीतनं ते पाणी आमच्या राजेवाडी भागातल्या खालच्या सांगोला तालुक्यातल्या जनतेला मिळेल. हा बहुमान दुष्काळी खटावमानच्या मातीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाला की आता खटावमानला लोक पाणी मागायला लागली. ही परिस्थिती आज निर्माण झाली कारण जिहे कटापूरचं पाणी आमच्या भागामध्ये व्हायला लागलं. आज ते पाणी मान नदीमध्ये आहे. ते मान नदीचं पाणी आज पलीकडच्या 32 गावांना देण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. 14 तारखेला डॉक्टर साहेब त्याही पाण्याचं पूजन आपण ठेवलंय. त्या जवळजवळ 16 गावांना पाणी जातं आणि पुढच्या 5-7 दिवसात ते पाणी बाकीच्या 16 गावांना जाईल. आणि जो संकल्प मी केला होता की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माझ्या तालुक्यातल्या शेवटचं गाव जे हिंगणी आहे त्या गावाला पाणी पोचलं पाहिजे. मला विश्वास आहे आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाच्या ताकदीवर ते पाणी हिंगणीमध्ये पर्यंत पोचेल, कुठली अडचण येणार नाही. मग एका बाजूला बघताय हा विकास होतो. उरमोडीचं पाणी गेलं, तारीचं पाणी मैनीच्या परिसरामध्ये आलं आणि त्याच वेळी मानच्या उत्तर बाजूला पाणी पोहोचलं. आणि आपण बघतोय आज जो भाग, ज्या भागाला पाणी नव्हतं, ज्या गावाचा कुठल्याही पाणी योजनेमध्ये समावेश नव्हता, येळगावकर डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की आमच्या भागाला या कुठल्याही योजनेमध्ये याचा समावेश नव्हता. ज्या टेंबू योजनेचं नाव आपण घेतो त्या टेंबू योजनाची निर्मिती झाली आणि टेंबू योजना ही सातारा जिल्ह्यातलं पाणी असणारी ही योजना, 22 TMC पाण्याची ही योजना, सातारा जिल्ह्यातलं 100% पाणी त्या योजनेला आहे. आणि सातारा जिल्ह्यातनं ते पाणी 22 TMC जेव्हा पाण्याचं वाटप झालं तेव्हा मला खेदानं सांगावंसं वाटतं, आमच्या जिल्ह्यातले पुढारी काय करत होते मला माहिती नाही, आमच्या तालुक्याचे नेते काय करत होते मला माहिती नाही. आपल्या जिल्ह्यातलं 22 TMC पाणी जेव्हा सांगली सोलापूरला देण्याचा निर्णय होतो तेव्हा त्यातलं एकही थेंब पाणी 22 TMC मधलं आमच्या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका एकाही नेत्यानं घेतली नाही. 22 TMC पाणी सांगली सोलापूरला देण्याचा निर्णय घेतला. माझा त्या भागाला पाणी देण्यासाठी माझा विरोध नाही, सांगलीलाही पाणी गेलं पाहिजे, दुष्काळी भागात पाणी गेलं पाहिजे. पण डॉक्टर साहेब, आमच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे हे तत्कालीन खासदारांना का नाही वाटलं, या भागातल्या तत्कालीन आमदारांना का नाही वाटलं, या जिल्ह्यातल्या नेत्यांना का नाही वाटलं, बाकी सोडा. पण ज्या शरद पवार साहेबांच्यावर या जिल्ह्याने या तालुक्याने प्रचंड प्रेम केलं त्या शरद पवारांना पण असं का नाही वाटलं की या दुष्काळी भागातल्या खटावमानला या 22 TMC मधलं 2-4 TMC पाणी द्यावं असं कधी त्यांना वाटलं नाही. भाषणामध्ये अभिमानानं सांगायचे पाणी नाही तर द्यायचं कुठनं. पण मी त्याही वेळी सांगितलं आमच्या चितळी भागातनं बघतो आपण कॅनलचं पाणी जातं, ते टेंबूचं पाणी जातं. पण चितळी भागात किती किलोमीटरचा पूल आहे रासने साहेब? हा पूल किती भागात चितळीतनं पूल जातो तर किती किलोमीटरचा आहे?
मला सांगा, पाणी येते सातारा जिल्ह्यातनं, पाणी खटाव तालुक्यातनंही जाते, पण या भादरांनी खटाव तालुक्यात पाण्याला शिवून सुद्धा दिलं नाही, खटावच्या मातीला पाणी लागून सुद्धा दिलं नाही. या भादरांनी जसं खटाव तालुक्यात पाणी आलं, जसं खटाव तालुक्याची सीव ओलांडण्यासाठी मोठाच्या मोठा पूल केला, चितळी त्या परिसरातल्या लोकांना माहिती आहे. खटावच्या मातीला पाणी लागू दिलं नाही, त्या पुलावरनं पाणी घेऊन सांगली तालुक्यात, सांगली जिल्ह्यात गेले, पण आमच्या मातीला पाण्याला शिवून सुद्धा दिलं नाही. एवढा तिटकार आमच्या खटावमांच्या मातीचा या भादरांना होता, या जिल्ह्यातल्या नेत्यांना, शरद पवार साहेबांना होता. का हो, त्या 22 TMCतलं एक 2-2.5 TMC आम्हाला पाणी मिळालं असतं तर काय झालं असतं? आमच्या लोकांनी संघर्षाला सुरुवात केली, आपण सगळे साक्षीला आहे. या 22 TMC पाण्यातलं पाणी आम्हाला मिळणारच नाही. विधानसभेमध्ये डॉक्टर साहेबांनी संघर्ष केला, विधानसभेमध्ये मी संघर्ष केला, आणि मी तर ही भूमिका घेतली, जर तातडीनं आम्हाला पाणी देण्याचा निर्णय घेतला नाही तर या पुलाला जिलेटिनची कांडी लावून उडवून देऊ, आम्ही या पूल तोडून टाकू. आमच्या मातीला पाणी दिलं नाही तर हा पूल आमच्या भागातनं जाऊन देणार नाही. त्यावेळी मला आनंद आहे, जेव्हा ही भूमिका मी मांडली तेव्हा देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होता. भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा मी निर्णय घेतला, तेव्हा सगळ्यात पहिली मागणी मी जर काय केली असेल तर आमच्या या 42 गावं, जे आता 51 गावं, वाढवत गावं 16ची 32 झाली, 32ची 42 झाली, 42ची 51 गावं झाली. या भागाला टेंबूचं पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं पाहिजे, ही सगळ्यात पहिली अट भाजपमध्ये जाताना जयकुमार गोरेने घातली होती, आणि भारतीय जनता पक्षासोबत देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत जायचा निर्णय घेतला होता. आणि याचा मला आनंद आहे. आपल्या सगळ्यांना मी शब्द दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जीवावर दिला होता, आणि आपल्याला सांगितलं की आता पाणी आपल्या भागाला फेरवाटप करून देणार आहे. आणि आपण बघितलं, पाण्याचं फेरवाटप झालं. एक थेंब पाणी नसताना, योजना झालेली असताना पाण्याचं पुन्हा फेरवाटप करायला लावलं, आणि जे पिण्यासाठी MIDC साठी जे पाणी शिल्लक होतं त्यातलं 2.5 TMC पाणी आमच्या कलेडनसह 20 भाता, आत्ताची जवळजवळ 31 गावं, आणि आमच्या कुकुडवाडसह 20 गावांना 2.5 TMC पाणी टेंबूचं आता मिळालं. ते पाणी मिळालं, त्या पाण्याचा आदेश झाला, पाण्याचं फेरवाटप झालं, आणि ही कृष्णा खोऱ्याच्या इतिहासातला पहिली गोष्ट आहे. पहिल्यांदा पाण्याचं फेरवाटप झालं. हे सगळे म्हणत होते होणारच नाही, शरद पवार म्हणत होते होणारच नाही, रामराजे म्हणले हे शक्यच नाही, मी त्या खात्याचा मंत्री आहे, असं होऊच शकत नाही. 20 वर्ष काय केलं आम्ही, पण या सगळ्यांच्या नाकावर टिचून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाण्याचं फेरवाटप केलं, आणि आमच्या या मातीला पाणी देण्याचा निर्णय घेतला. ते 2.5 TMC पाणी आमच्या वाट्याला आलं, ते मिळालं. 2.5 TMC पाणी आलं, पाण्याचं वाटप झालं, त्याचं टेंडर झालं. जवळजवळ 736 कोटी रुपयाचं हे टेंडर झालं, आणि GST वजा जाता 538 कोटीचं या टेंडरची निविदा निघाली. आता निविदा पण निघाली, टेंडर पण झालं, कॉन्ट्रॅक्टर पण फायनल झाला, वर्क ऑर्डर पण मिळाली, आणि आता फक्त आज पाईप आली, ही पाईप माघारी जाणार नाही, तुम्हाला सांगून ठेवतो. आतापर्यंत अनेक पाईप आल्या आणि माघारी गेल्या, ही पाईप माघारी जायला आली नाही. ही पाईप आमच्या खटावच्या तालुक्याच्या मातीमध्ये थांबणार आहे, आणि आज या योजनेचं काम चालू होणार आहे. आणि येणाऱ्या, मी शब्द देतोय रासने साहेब, खरमाटे साहेब, 2 वर्षाच्या आत, देऊ का शब्द 2 वर्ष शब्द, खरमाटे साहेब पुन्हा एकदा, नाही मला GA कटापूरच्या कॉन्ट्रॅक्टरने अडचणीत आणलंय. 2 वर्षाचा शब्द दिलाय. 2 वर्षाच्या आत खटाव मानच्या 51च्या 51 गावांना पाणी मिळण्याचा शब्द या निमित्तानं जयकुमार गोरे देतोय. आणि ही भूमिका आता आपण सगळेजण बघताय. कसं शक्य होतं, हे होतं शक्य. पवार साहेब म्हणले पाणी नाही तर द्यायचं कुठनं. रामराजे म्हणले पृथ्वीच्या अंतापर्यंत या खटावमानला पाणी मिळणार नाही. येळगावकर साहेब परवा एक दहिवडीत सभा झाली, आणि एका बाजार बुगण्याला फारच वाईट वाटलं. काय म्हणला, बघा जयकुमार गोरे काय बोलतायत,
म्हणजे रामराजेच्या अंताची वाट बघतायत, अंताची वाट बघतायत. मला त्याच्या अंताची वाट बघायची गरज नाही. परमेश्वर त्यांचा अंत करेल. मला त्यांच्या अंताची वाट बघायची आवश्यकता नाही. पण त्या रामराजेंना माझं सांगणं आहे, रामराजे साहेब, पृथ्वीच्या अंतापर्यंत जे पाणी तुम्ही येणार नाही म्हणला, जे पाणी पृथ्वीच्या अंतापर्यंत येणार नाही असं तुम्हीच म्हणला, ते पाणी पृथ्वीचा अंत तर झालाच नाही, पण तुमचा पण अंत झाला नाही. त्याच्या आत हे पाणी माझ्या मानखटावच्या मातीमध्ये आलं, हे मला त्यांना सांगायचं आहे. पवार साहेबांना माझा इथून सवाल आहे. पवार साहेब, तुम्ही या भागातल्या जनतेने एवढं प्रेम तुमच्यावर केलं आणि तुम्ही सांगितलं की पाणी नाही तर द्यायचं कुठनं. मग माझा सवाल आहे, पवार साहेब, पाणी नव्हतं तर आता आलं कुठनं? याही शब्दाचं उत्तर दिलं पाहिजे का नाही? पाणी देण्यासाठी इच्छाशक्ती लागते. पाणी देण्यासाठी या लोकांच्या मातीवर मनापासूनचं प्रेम लागतं, या जनतेवर मनापासूनचं प्रेम लागतं. ते प्रेम पवार साहेब आपण कधी केलं नाही. तुम्ही फक्त या लोकांच्या मतावर प्रेम केलं, या जनतेच्या मतावर प्रेम केलं आणि या जनतेच्या मताचा वापर तुम्ही केला आणि राज्य करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत खटाव मानला तुम्ही काय दिलं? माझा शब्द आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माझा सवाल आहे, एवढे दिवस ही जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली, खटाव मानच्या जनतेसाठी काय केलं? परवा एक आला, रिटायर्ड अधिकारी या भागात फिरतोय, तो आला म्हणे हे पवार साहेबांनी मागच मंजूर केलेलं आहे. तो तर कधी तर म्हणला मी कमिशनर असतानाच मंजूर केले. रास्ते साहेब, पाण्याच्या फेरवाटपाचा निर्णय 19 साली झाला, पाण्याचं फेरवाटप 22 साली झालं आणि हा कमिशनर रिटायर झालाय 17 साली. आता कमिशनर असताना कसं केलं मला सांगा? अरे किमान माणसांना येडं बनवायचं, पण किती बनवायचं याला तर काय मर्यादा? रिटायरमेंट 17 साली झाली आणि म्हणे मी कमिशनर असताना ह्याचा सगळं प्लॅन तयार केला होता. अशा पद्धतीची भूमिका घेऊन दिशाभूल करायची. कधी तर म्हणायचं पवार साहेबांनी आधीच केलं होतं. मग पवार साहेबांनी आधीच केलं होतं तर मग जयकुमार गोरेला कशासाठी यायला लागले सगळ्या ह्याच्यात? कशाला मला घाम आला असता सांगा बरं? एवढा याने आधीच केलं असतं तर एवढं घाम येतं मला कशाला सांगायला लागलं असतं तुम्हाला? जर आधीच या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. आता जयकुमार गोरेचा प्रचंड राग आहे असणे. एवढा टोचतोय जयकुमार गोरे की रात्री झोप सुद्धा येईना. झोपत पण गडी चावळतात. रामराजे तर एवढा चावळतोय काय सांगू तुम्हाला. बायको सुद्धा हलवून सांगते जयकुमार गोरे नाही मी आहे इथं. एवढं चावळतात हे घडी. उठता बसता झोपता चालतात सगळ्या वेळी जयकुमार गोरे दिसतोय. माझा सवाल या मंडळींना आहे, जर तुमच्याकडे सत्ता होती, तुमच्याकडे सरकार होतं, तुमच्याकडे सगळी ताकद होती, तेव्हा जर या खटावमानच्या मातीला पाणी दिलं असतं तर जयकुमार गोरे नावाचं रोपटं उगवूनच आलं नसतं, इकडं आलंच नसतं. कशासाठी आलं? हे जे उभं राहिलंय ना, हे लागलंय ना आणि आता तुमच्या मुळा उठलंय ना, याला कारण तुम्हीच आहे. कारण तुम्ही या भागाला दुष्काळी ठेवलं. दुष्काळ संपवण्यासाठी परमेश्वरानं जयकुमार गोरेला इथं पाठवलं आणि खटावमानच्या जनतेनं मला आशीर्वाद दिलं, म्हणून आज या सगळ्या गोष्टी होत आहेत. या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. कुणाला काय वाटतं हा विषय वेगळा आहे. निवडणुकीसाठी हा पाण्याचा प्रश्न नाही आहे. अनेकदा विषय आला, पाण्याचा प्रश्नाचा विषय आला, अनेकदा मंत्रिपदाचा विषय आला. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी सांगितलं होतं, साहेब मी 3 वेळा आमदार झालोय, कदाचित 3 वेळा आमदार झाल्यावर मंत्रिपदावर माझा अधिकार असेल नसेल हा विषय वेगळा आहे, बाकी सगळं बाजूला जाऊ द्या, पण मी मंत्री झालो का नाही, मी आमदार झालो का नाही हे महत्त्वाचं नाही आहे. मी आमदार झाल्यावर मी माझ्या खटावमानच्या मातीला पाणी दिलं का नाही हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, अरे मी लोकांना म्हणलं 40 वर्ष झाले या लोकांनी काय केलं. मी लोकांना सवाल विचारत होतो की 50 वर्ष झालं सत्तेत तुम्ही काय केलं.
अरे आता मी 15 वर्ष झाला आमदार आहे, मलाही लोक विचारतील की तू 15 वर्ष आहे, तू काय केलं सांग. हाच प्रश्न कधीतरी जनता मला विचारेल आणि याची जाणीव मला होती. म्हणून आज हा जयकुमार गोरे ताट मानेनं इथं उभा आहे, छाती काढून इथं उभा आहे. समोर बसलेल्या माणसानं किंबहुना माझ्या विरोधकांनी जरी मला प्रश्न विचारला, जयकुमार गोरे तुम्हाला खटावमानच्या जनतेनं 3 वेळा आमदार केलं, तुम्ही खटावमानच्या मातीसाठी काय केलं, ती सांगण्याची धमक आणि ती सामन्याची ताकद या जयकुमार गोरेमध्ये आहे. फक्त जयकुमार गोरेमध्ये नाही आहे, जयकुमार गोरेमध्ये नाही आहे, समोर बसलेल्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ती ताकद आहे. छाती भरून कार्यकर्ता सांगतो, आमच्या जयकुमार गोरेनं काय केलंय, आमच्या आमदारांनी काय केलंय. प्रत्येक वेळी नवा संकल्प केला, प्रत्येक वेळी नवीन उद्दिष्ट ठेवलं. आता उद्दिष्ट ठेवलंय 2 वर्षात या भागाला पाणी द्यायचंय. आता एकच पाणी योजना राहिली. काल आम्ही नवीन एका सुप्रमा आणली रासने साहेब. शक्य नव्हतं, खरमाटे साहेब तुम्हालाही पटत नव्हतं, अधिकाऱ्यांना पटत नव्हतं. अशी कशी होईल सुप्रमा, एवढ्या फास्ट कशी होईल सुप्रमा. पण जे कधी होत नाही ते करून दाखवणारा जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतो, लक्षात असू द्या. हे पाणी येणार नव्हतं, ते पाणी आणून दाखवलं, पाणी मिळवून दाखवलं. आणि काल 39 गावांना पाणी देणाऱ्या जे कटापूरच्या 850 कोटी रुपयाच्या योजनेला नवी सुप्रमा दिली आणि ती योजना मंजूर झाली. डॉक्टर साहेब, आता फक्त एकच योजना राहिली, आता फक्त एकच योजना राहिली आहे. खटावमानच्या मातीचा दुष्काळ पुसणारी एकच योजना आता राहिली. आता आमची जी कटापूरची नवीन सुप्रमाची योजना सुद्धा आम्ही 2.5 वर्षात पूर्ण करू. त्याचं टेंडर जमलं तर उद्याच जाहीर करतोय, माहिती नाही काय होते. आचारसंहिता नाही लागली तर सोमवारी त्याचं टेंडर आम्ही काढू आणि ती योजना पूर्ण होईल. आणि जेव्हा ह्या सगळ्या योजना पूर्ण होतील, ह्या सगळ्या योजनेचं काम पूर्ण व्हायला फक्त 3 वर्ष लागतील, तेव्हा एकच योजना माझ्या खटावच्या मातीतली शिल्लक आहे आणि ती म्हणजे औंस 21 गावांची पाणी योजना. एवढी एकच योजना शिल्लक आहे आणि सांगायला मला अभिमान होतो, त्या 21 गावांना सुद्धा लागणाऱ्या 1.25 TMC पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याला SLTCची मान्यता मिळालेली आहे, त्याला MWRRAची मान्यता मिळालेली आहे. आता एकच क्वेरी राहिली की ही योजना 100% नवी आहे. टेंभूच्या योजनेचा 6वा टप्पा आपण केला, GA कटापूरच्या योजनेचे वेगवेगळे टप्पे आपण केले. परंतु जी औंधला पाणी योजना आपण देतोय, औंधला पाणी देतोय, ती योजना कंप्लीट नवीन आहे, नवीन योजना आहे. तेव्हा नवीन योजनाला राज्यपालाची मान्यता घ्यायला लागते. अशा पद्धतीची एकमेव क्वेरी निघाली आणि आम्ही ती योजनेची मान्यता राज्यपालाकडे पाठवलेली आहे. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये राज्यपाल त्याला मंजुरी देतील आणि औंधच्या सुद्धा योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्या गावांना पाणी योजना होईल. आणि मला सांगायला आनंद होतो, या आता सांगितलेल्या सगळ्या योजना डॉक्टर साहेब ज्या दिवशी पूर्ण होतील, मी तुम्हा सगळ्यांना ठासून सांगतोय, पाणी प्रश्नावरची जयकुमार गोरेचा शब्द आहे आज, पाणी प्रश्नावरची मान खटावच्या इतिहासातली पाणी प्रश्नावरची ही शेवटची निवडणूक आहे. पुन्हा पाणी देतो म्हणून कधी मत मागणार नाही जयकुमार गोरे. पाणी प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे. 3 वर्षामध्ये या खटावमानच्या मातीतले सगळे पाण्याचे योजना पूर्ण होतील आणि 3.5 वर्षामध्ये पुन्हा पाणी हा विषय या खटावमानच्या मातीमध्ये राहणार नाही. हा शब्द जयकुमार गोरे या निमित्तानं आपल्या खटावमानच्या जनतेला देतोय. किती दिवस सांगणार पाणी आणतो मला मत द्या, किती दिवस सांगणार पाणी आणतो मला मत द्या. आता सांगेन पाणी आणले, आता पाण्याचं सगळं काम केलंय, आता या तालुक्याला MIDC देण्यासाठी मतदान करा, या तालुक्याच्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी मतदान करा. आता खटावमान मध्ये शैक्षणिक संस्था उभ्या करायला लागतील. या खटावमानच्या मातीला MIDC द्यायला लागेल. आपण बघितलं मसवडला या पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी MIDC आपण मंजूर केलेली आहे. सगळ्यात मोठी MIDC. जमिनीचं आरक्षण चालू झालंय आणि फक्त एवढ्यासाठी थांबलंय. महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे, केंद्र सरकारची मान्यता आहे,
पण त्याला एक मान्यता राहिलेली आहे की MIDC यशस्वी करायची असेल, या MIDC मध्ये मोठे मोठे कारखाने यायचे असतील, या MIDC मध्ये 25-30 हजार युवकांच्या हाताला काम मिळायचं असेल, तर या MIDCचा समावेश कुठं झाला पाहिजे? प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेमध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे. म्हणून आदरणीय पियुष गोयल साहेबांना मी विनंती केली की योजना फक्त मंजूर करून चालणार नाही, की ज्या योजनेचा प्रधानमंत्री 30 दिवसाला आढावा घेतात त्या योजनेमध्ये माझी मसवडची MIDC असली पाहिजे, प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेमध्ये त्याचा समावेश असला पाहिजे, ती विनंती केली. आता एकमेव उद्दिष्ट येळगावकर साहेब आहे. ही MIDC जर यशस्वी करायची असेल तर प्रधान नरेंद्र मोदीजींचा जो गतिशक्ती योजनेचा जो योजना आहे त्याच्यामध्ये मोदीजी काही प्रोजेक्ट निवडतात आणि त्यांना त्या योजनेमध्ये घेतात आणि त्याचा फॉलोअप घेतात. त्याच्यामध्ये आमची मसवडची MIDC असली पाहिजे, हा माझा संकल्प आहे. मी सरकारला विनंती, मोदीजीला विनंती केली आहे की आमच्या या MIDCचा समावेश प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेमध्ये करा, तेव्हाच ती MIDC ताकदीनं उभी राहील. मोठे मोठे उद्योजक त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी युवकांच्या हाताला काम मिळेल. एका बाजूला MIDC उभी करायची आहे, दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. आता किती वेळा तुम्ही सांगणार मला, किती वेळा मला तुम्ही सांगणार की पतंगराव कदमाच्या कॉलेजमध्ये फोन करा, विश्वजित कदमांना फोन करा, किती वेळा मला सांगणार बंटी पाटलांना फोन लावा, किती वेळा मला सांगणार आता हर्षवर्धन पाटलाला फोन करा, त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन द्या. अरे एकदा तरी माझ्या कार्यकर्त्याला सन्मानानं म्हणलं पाहिजे की तुमच्या आमदाराला सांगा आम्हाला ॲडमिशन द्या. ही परिस्थिती आपल्याला निर्माण करायला लागेल. शिक्षण संस्था उभ्या आपल्याला भागामध्ये करायला लागतील. जगाच्या तुलनेशी आता जगाशी माझ्या मानखटावची तुलना झाली पाहिजे. दुष्काळमुक्तीची लढाई संपली म्हणजे विकासाचं काम संपत नाही. आता आम्हाला इथून पुढे जगाशी तुलना करायला लागेल. मी तुम्हा मानखटाववासियांना शब्द दिला होता, तुम्हा मानखटाववासियांना शब्द दिला होता, जो माता भगिनींना शब्द दिला होता, जोपर्यंत बारामतीच्या मुलीचा बाप, आठवते का तुम्हाला काय? जोपर्यंत बारामतीच्या मुलीचा बाप मुलीला स्थळ शोधायला विकळ्यात येत नाही तोपर्यंत माझं काम संपणार नाही. आता बारामतीच्या मुलीचा बाप सुद्धा विकळ्यात येईल, कारण बारामतीच्या शेतकऱ्याला जमीन 2 एकर आहे, 3 एकर आहे आणि बँकेच्या कॉलममध्ये जागाच शिल्लक नाही. पण माझ्या खडावमानच्या मातीतला स्वाभिमानी शेतकरी आहे. जमीन 3 एकरापासून 5 एकरापासून 25-30 एकरापर्यंत जमीन आहे आणि कर्जाचा कॉलम मात्र कोरा खटखटीत आहे. कारण आमचा मानखटावचा माणूस स्वाभिमानी आहे, सन्मानी आहे. तो मार्चला नवजुनं करतो. जर मार्च महिन्यात कर्जाचं नवजुनं झालं नाही तर खटावमानच्या माणसाला कधी झोप लागत नाही. आता बारामतीत शिल्लकच राहिलं नाही कर्जाच्या कॉलममध्ये लिहायचं. थकीत झालेल्या लोकांना आता आमच्या भागात मुली देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता ही लोक शोधत येतील, आहे का स्थळ आमच्याकडं तुमच्याकडं. ही परिस्थिती बदलून दाखवण्याचा संकल्प आपण केला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. निवडणूक आली म्हणून हा समारंभ नाही आहे, निवडणूक आली म्हणून वर्कआउट झालेली नाही आहे. माझ्या मानखटावच्या मातीला पाणी देत असताना अशा अनेक निवडणुका कुर्बान करू, अशा अनेक आमदारक्या कुर्बान करू, पण माझ्या मानखटावच्या मातीचा दुष्काळी माती हा कलंक जो आमच्या माथ्यावर लागला आहे तो पुसला पाहिजे. हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. म्हणून ही जयकुमार गोरेनं उभी केलेली लढाई आहे ती दुष्काळ मुक्तीच्या अंतिम टप्प्यात गेलेली आहे. आता इथून पुढं विकासाची स्पर्धा आहे. इथून पुढं आमच्या विकसित भागाशी आम्ही स्पर्धा करू आणि आमचा एक खटावमान आता विकसित झाला अशा पद्धतीचं छाती बडवून आम्ही सांगू, असा संकल्प करून आपण सगळेजण मिळून भविष्यामध्ये काम करणार आहोत. येणाऱ्या निवडणुका आपण बघितल्या. आता अनेक गडी निवडणूक आली की येतात, पावसामध्ये जशा छत्र्या येतात, जसा भाद्रपद महिना येतो तसं निवडणूक आली की गडी येतात. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. निवडणूक आली
की हे सगळं गडी फिरायला लागलं, आमचं ठरलंय म्हणायला लागलं. आज त्यांच्यावर बोलावं असं काहीच नाही माझ्याकडं. माझं म्हणणं आहे तुमचं लवकर ठरवा, तुमचं लवकर ठरवा. तुम्ही नवरदेव आहे का नवरी आहे ते पण ठरवा. काहीच ठरलं नाही यांचं. ठरलंही पाहिजे ना सगळ्यांचं. उमेदवार कोण आहे ते ठरवा, पण अजून काहीच ठरत नाही. अनेक कधी म्हणतात आता आम्ही एकत्र येतोय आणि आम्ही एकत्र आल्यावर जयकुमार गोरेचा पराभव करू. मला त्यांना सांगायचंय, जयकुमार गोरेचा पराभव असे किती नेते एकत्र आले तरी करू शकत नाहीत. जोपर्यंत खटावमानची जनता जयकुमार गोरे सोबत आहे तोपर्यंत माझा पराभव करण्याची क्षमता यांच्यामध्ये नाही आहे. डॉक्टर साहेब, मगाशी आपण खूप नम्रपणे बोललात, आपल्याला मी मनापासून धन्यवाद देईन. डॉक्टर साहेबांनी पाण्यासाठी संघर्ष केला. डॉक्टर साहेबांनी पाण्यासाठी अनेक आंदोलन केली. डॉक्टर साहेब, आपण आंदोलन करत असताना उरमोडीची केली, झे गटापूरचं केलं, टेंबूचं पाणी मिळालं नाही म्हणून केलं. पण मी आपल्याला मनापासून सांगेन, टेंबूचं तर काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. ही योजनाच अस्तित्वात नव्हती. डॉक्टर साहेबांच्या योजना अस्तित्वात नव्हती. ही योजना आणली, ही तयार झाली, पाणी आलंही आणि काम चालू झालंही, असं सगळं घडतंय. पण आपल्याला मनापासून मी सांगेन, ही सगळी मंडळी आली, डॉक्टर साहेब पण त्यांच्याकडे त्यांच्यासोबत होते. आणि ज्यांनी ज्यांनी त्याला बघितलं ना, डॉक्टर साहेब, ज्यांनी ज्यांनी त्याला बघितला, आता अख्खा तालुक्यातलं सगळं आमचं ठरलंय. ती गडी म्हणतात फक्त लोधावल्याचा गडी नको. काय म्हणतात? फक्त लोधावल्याचा गडी नको. इथला तर काय सवालच नाही. ही कुणाचं आहे ती कळतच नाही. मी त्याच्यावर बोलणारच नाही. आता मागणं पाठवलं असेल कुणाला तरी घेऊन, माणसं किती आहेत बघा, काय होतंय का बघा, खुर्ची मोकळी होती का बघा, आणि काय होतंय का बघा. हे ना आनंद कशात हो. अरे 50,000 महिला भगिनी जयकुमार गोरेच्या 3 मेळाव्याला आल्या, 55,000 भगिनी, आणि सगळ्या भगिनींना भावाची ओवाळणी देऊन मी घरी पाठवलं. ह्याच्यात पण शोधत होतो कुठं काय होतंय का, कुठं काय साडी कमी पडते का, कुठं काय होतंय का, कुठं कार्यक्रम झाला. अरे कुणाच्यात हिंमत आहे. हा मंडप माझ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी घातला आणि 24 तासात ही माणसं जमवली. अरे अख्खा 2 तालुक्यातनं माणसं जमवून सुद्धा दैवडीच्या बाजार पण रांगणावल्या. 1700 खुर्च्या सुद्धा नाही भरल्या तुमच्या. 1700 खुर्च्या सुद्धा. ही परिस्थिती तुमची, ही परिस्थिती तुमची. गावागावात जातात 10 माणसं नाही जमत. सेठ 10. आता सेठ बी आमच्या सोबत आले आणि मागा आमचा शशीभाऊ आलाय आता निमसोडचा. शशीभाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शशीभाऊ तसा आमच्या सोबत पहिल्या निवडणुकीत होता. तुम्ही महेंद्रजी आले, आपण सगळेजण आला. आता निमसोडमध्ये आम्ही बघितलं आमची ताकद काय. प्रत्येक टप्प्यावर आम्ही वाढवत मतं गेलो. जसे जसे गावातले नेते मला सोडून गेले तसे तसे निमसोडमध्ये जयकुमार गोरेची मतं वाढायला लागली. बघा काय अवस्था आहे. आता शशीभाऊ आमच्या तालमीत आम्ही सोबतच होतो. शशीभाऊ तुम्ही आलेला आहात, आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. महेंद्रजी आपण या ठिकाणी आलाय, आपलं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आपलंही मनापासून स्वागत करतो. आपल्यासोबत आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. बंडा सर कुठे गेले आमचे? बंडा सर मागे बसलेले आहेत. असू द्या, कसंही असू द्या, पण अजित दादा गटातला एक तर गडी आमच्या स्टेजवर आलाय बंडा सरांच्या निमित्त. जगात आघाडी कशी होऊ दे, आपण आमच्याकडं आघाडी सहज होणार नाही. कशी नका करू. काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. आपण सगळी तयारी नाही. त्यामुळं जो शब्द जयकुमार गोरेनं देतो. परवा आम्ही निवडणूक खासदारकीची लागली, येरळवाडी तलावामध्ये आमचा रामभाऊ पाटील बसला. आमचा इथं नाना पुजारी आमच्या इथं बसले. मी गावात गेलो, शब्द दिला. आता येरळवाडी मायनी अभयारण्याचा शिक्का पडला इकडं. आता आमच्या त्या येरळवाडी तलावात शिक्का टाकून सोडला. म्हणजे आता त्याला कंपाऊंड घालणार आहे. अरे आमच्या लोक दुष्काळी भागातली माणसं कशी तरी जगतात, तिथे करतात. या सगळ्यांनी मला विनंती केली, भाऊ सगळीकडे जाऊन आलोय आम्ही, आता तुमच्याशिवाय पर्याय नाही, तुम्हीच इथलं करू शकता.
नानासाहेब शब्द या जयकुमार गोरेचा, हा शब्द पाटील जयकुमार गोरेचा आहे. एरवाडी तलाव लागलेलं जे गहन आहे ते हा जयकुमार गोरे सोडवणार आहे. कोणतरी म्हणलं ते खासदार सोडविल. त्याला सकाळ कळत नाही, संध्याकाळ कळत नाही. निवडून आले काय हरकत नाही. अनेकांना संधी मिळाली, संधीचं सोनं आम्ही स्वागत करतो त्यांचं. जयकुमार गोरे हा जिंकलं तरी आणि हरला तरी कधी उठला नाही, मातला नाही, कधी उठला नाही, मातला नाही. पण जसं निवडून आले तसा संकल्प केलाय, म्हणताय जयकुमार गोरेला पाडणार आहे. अरे जयकुमार गोरेला पाडायला खटाव मानची जनता ठरवेल, तुम्ही कोण? येतंय म्हणतंय मी हे सोडवतो, मी ते सोडवतो. त्याला येरवाडी माहीत नाही, त्याला कशाचं आरक्षण आहे, फॉरेस्टचं आहे का कुणाचं माहिती नाही, आणि ते इथे येऊन सांगतात. पण काळजी करू नका, जो जो शब्द या जयकुमार गोरेनं दिलाय तो प्रत्येक शब्दाची पूर्ती जयकुमार गोरेनं केली. अरे इथंच नाही, जयकुमार गोरेला मान खटावमध्ये तर पाणी योजना पूर्ण केल्या डॉक्टर साहेब. पण माझ्या मतदारसंघाच्या आजूबाजूला ज्या ज्या मतदारसंघात पाणी पोचलं नाही त्या भागातली शिष्टमंडळ जयकुमार गोरेकडे येतात आणि मला विनंती करतात, भाऊ आमच्याही भागात पाणी आलं पाहिजे, असं काहीतरी करा. मोहित्यांची सुद्धा 22 गावं माझ्याकडे येतात. अरे शरद पवारांच्या बारामती मतदारसंघातली अजून जवळजवळ 28 गावांना आजही पाणी मिळालं नाही. नीरा देवगडचं पाणी बंद केलं तर तिथं पाणी जाणार नाही, पण 3 वर्षानं माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात पाणी जाईल. हे काम जयकुमार गोरेनं उभं केलंय. पलीकडे बघितलं आपण, या घाटाच्या शामगावच्या घाटाच्या पलीकडे गेलं, शामगावला टेंबूचा उगम तिथं आहे. त्या शामगावला पाणी नव्हतं, रासने साहेब आपणच मदत केली. त्या शामगावला बाळासाहेब पाटलांनी सांगितलं, मी पाणी देऊ शकत नाही, इथं पाणी येऊ शकत नाही. अरे बाळासाहेबांना चॅलेंज दिलं, गावातली लोक उपोषणाला बसली. ह्या जयकुमार गोरेनं चॅलेंज स्वीकारलं आणि सांगितलं, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी शामगावला पाणी मंजूर करून आणणार. मी पुन्हा रासने साहेब, गुणाले साहेब तुम्हाला धन्यवाद देईन. या सगळ्या लोकांनी त्या शामगावसाठी पाणी मंजूर केलं आणि 8 दिवसापूर्वी त्या शामगावला पाणी आता देण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय होताना आपण बघताय. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, विधानसभेची निवडणूक डॉक्टर साहेब तुम्ही म्हणला आपण सोबत लढू, चिंता नाही डॉक्टर साहेब, लढायचीच आहे. पण निवडणूक लढायला पुढं कोणतरी पाहिजे का नाही? नवरदेवच नवरदेव ठरेना, वाजंत्री तयार आहे, स्टेज तयार आहे, सगळं तयार आहे, पण नवरदेवच ठरेना. केव्हा तरी वाजंत्रीच म्हणतील आता ह्यांचं जमना, आता आम्हीच नवरदेव होतो. अशी परिस्थिती तयार झालेली आहे. तर काळजी करू नका, ज्याला कुणाला मैदानात यायचं त्याला येऊ द्या, चिंता करू नका. आलेल्या प्रत्येकाची लढायची क्षमता जयकुमार गोरेची आहे. कोण काय म्हणतो, एक कॉन्ट्रॅक्टर मोठा आहे तो म्हणतो मी 100 कोटी खर्च करीन, 50 कोटी खर्च करीन. आयुक्त म्हणतो मी 2-3 हजार कोटी मिळवलेत, आता शेवटचीच लढाई आहे. आता एकदा काय 5, 50, 100 कोटी जायचं ती जाऊ द्या, एकदाच लढू, हे सगळं कधी सांगतोय. माझी कधी अडचण नाही, माझी कधी अडचण नाही. जयकुमार गोरे 24 तास किस्ताक लावून मैदानात तयार असतो. आणि ह्यांच्याकडं माल आहे, माझ्याकडे काय चितुक्याचं पोतं आहे ती काय? एकदा ती पण चेक करू, दानत लागते ना यार, दानत लागते ना. सख्या बहिणीला एक साडी देताना का हात हलतो, माझ्या 50-55 हजार बहिणी आल्या, एकाही बहिणीला नाही जाऊ दिले या भावानं. दानत लागते, दानत त्याला. तेव्हा कुणाचा काय विषय सोडून द्या, येऊ द्या कुणाला याचं, त्याला जयकुमार गोरे भीक घालत नाही. अरे पैशात काय मोजता जयकुमार गोरेला, आणि पैशात काय मोजता रे मान खटावच्या या जनतेच्या आशीर्वादाला. माझ्या बहिणींना पैशात काय मोजता? या बहिणींच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद आहे. एक बहीण मागं असली अरे तरी भावाचं संरक्षण करते. माझ्या मागं तर लाखानं बहिणी आहेत, लाखानं बहिणी. या बहिणींची ताकद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे, या भावांची ताकद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत जयकुमार गोरेला निवडणूक सोडून द्यावं, केसाला धक्का लागणार नाही. बघितलं ना एवढा मोठा ॲक्सिडेंट, आपण बघितला का नाही? बघितलं नाही एवढा मोठा ॲक्सिडेंट? अरे टी व्हीला बातम्या चालू झाल्या, माझा फ्लॅशबॅक दाखवायला चालू झाला. आता जयकुमार गेला म्हणून अनेकांना आमदारकीची स्वप्न पडायला चालू झाली. आता जमून जाईल, आता वाचत नाही, आता जमून जाईल, आता वाचत नाही.
आणि वाचलो तरी म्हणले आता किमान पहिल्यासारखं जमायचं नाही, ह्याला चालायला यायचं नाही. पण माझ्या ह्या बहिणींच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद आहे. अनेक माझ्या बहिणींनी देवापुढं देवा लावला आणि माझ्या भावाला वाचव म्हणून देवाला साकडं घातलं. अनेक माझ्या बांधवांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी देवाला साकडं घातलं. कोण म्हणलं 10 नारळ बांधीन, कोण म्हणलं 21 बांधीन, कोण म्हणलं कोंबडं कापीन, कोण म्हणलं 4 कापीन, कोण म्हणलं 5 कापीन. पण सगळ्यांनी देवाकडं साकडं घातलं आणि देवाला विनंती केली आमच्या भाऊला वाचव. आणि देवानं सुद्धा सांगितलं होतं, अरे मान खटावच्या मातीला पाणी देण्यासाठी मी मान खटावमध्ये अनेकांना संधी दिली, ती कुणाला जमलं नाही. आता जयकुमार ही तुझ्यावर जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत या मान खटावच्या मातीतली इंच न इंच माती पाण्याखाली येत नाही तोपर्यंत देवानं यमाला आदेश दिलाय जयकुमार गोरेचं तिकीट काढायचं नाही. अरे ठिसकळून पडलं तर मरतंय ना रे, बाथरूम मध्ये घसरून पडलं तर मरतंय का नाही हो. 40 फूट दरीत पडलं, 40 फूट दरीत पडलं आणि ज्या नदीत पडला आणि त्या नदीच्या बाजूला रामराजेची स्मशानभूमी होती बघा. सगळं पूर्वज म्हणत होते चल आता आमच्यावर, चल आमच्यावर, चल आमच्यावर, तू लय ताप देतो इथं. तरी सुद्धा माझ्या बहिणींची आशीर्वादाची ताकद जास्तीची राहिली. आणि एवढ्यातनं मी वाचलो म्हणून आपल्याला मला सांगायचं आहे, अरे एवढ्या संकटातनं वाचलो. आमदारकी काय चीज आहे यार, आमदारकी काय चीज आहे. असल्या संकटातनं मला जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा नवजीवन दिलं ना. आज बघताय ना, आहे ना धडधाकट, काय अडचण आहे का माझ्याकडे बघताना, आहे का अडचण काय. अनेक जण म्हणजे आता पहिल्यासारखं तरी जमायचं नाही, किमान चालायला येते का नाही कोणाच, आता पळायला तर यायचं नाही, सगळं येते. आता ट्रेडमिलवर पळतो सुद्धा मी, काळजी करू नका. आणि व्यायाम तुम्हाला माहिती आहे आपला कसा असतोय. त्यामुळं लक्षात घ्या, अजिबात काय होणार नाही. खटावमानच्या जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील. इथे येऊन कुणावर टीका करावं असंही काही नाही. अनेक संस्थे विषय आहेत, अनेक बाबतीवाज बोलायचा विषय होतो. पण आज पाण्याचा कार्यक्रम आहे, पाण्याच्या पलीकडे दुसरं भाषण करायचं नाही असं या निमित्तानं ठरवलं होतं. मी आता एवढा वेळ बोलतोय, कोणी उठना झाले मगाचपासून. मी म्हणते आता उठल मग उठल. काय भुका बिका लागल्या का नाही, हा नाही अजून, पण मला लागलं की आता थांबूया आपण. आपल्या सगळ्यांना एवढंच सांगणार आहे, आता बाकी सगळं सोडा. 5 वर्ष 24/7 तुमच्या जयाभाऊनं काम केलंय तुमच्यासाठी. कधी रात्रीचा दिवस केला, रात्री 1 वाजता फोन केला तर जयकुमार गोरे तुमच्या मदतीला उभा राहिला. गावाला घेऊन आला, माणसाला घेऊन आला, बहिणीला घेऊन आला, कुणाला मोकळ्या हातानं परत येऊ दिलं नाही. 24/7 जयकुमार गोरेनं काम केलंय. माझी विनंती तुम्हा सगळ्यांना आहे, माझी विनंती तुम्हा सगळ्यांना आहे, आता 2 दिवसात, आज पण लागेल 5 वाजता माहिती नाही, उद्या लागेल परवा, 14 तारखेच्या आत आचारसंहिता लागणार आहे. माझी विनंती आहे, आता येणारे 30 दिवस माझ्यासाठी द्या आणि ही निवडणूक अशी आपण लढू, ही निवडणूक अशी आपण लढू, एवढ्या फरकानं आपण लढू की पुढच्या वर्षी तिकिटासाठी भांडण लागणार नाही. म्हणतील तू घे, तू घे, मला नको तू घे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करू. लक्षात घ्या, आता फरकाची निवडणूक लढायची, आपल्याला फरकाची निवडणूक लढायची आहे. एवढं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आपण आज सगळेजण या ठिकाणी आलात. डॉक्टर साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण पाठीशी उभं राहण्याचा, मित्र म्हणून, सहकारी म्हणून उभं राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या माझ्या सहकाऱ्यांना आजपर्यंत या जयकुमार गोरेनं कधी वाऱ्यावर सोडलं नाही. डॉक्टर साहेब, कुणी सन्मान तुमचा केला का नाही केला मला माहिती नाही, पण हा तुमचा भाऊ तुम्हाला शब्द देतो, हा जयकुमार गोरे तुमचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द या निमित्तानं देतो. अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत. सुरेश शेठ पहिल्या निवडणुकीला माझ्या विरोधात निवडणूक लढवली, डॉक्टरांनी लढवली, आता अनेक माणसं येत आहेत. आणि तुम्हाला सांगतो, यांचा उमेदवार जाहीर होऊ दे, सगळ्यांचा मला संध्याकाळी फोन असतो. शरद पवारांना गेलो बैठकीत काय झालंय, सगळ्यांचा मला फोन असतो. त्यातलं किमान अर्ध गडी माझ्या निवडणुकीत माझं काम करणार देण्यात ठेवा, चिंता करू नका तुम्ही. सगळ्याची उंची मला माहिती आहे, सगळ्याच्या शर्टाचं कुठलं बटन मला माहिती आहे, सगळ्याच्या पॅन्टीचं बटन मला माहिती आहे, काळजी नका करू. सगळ्यांचं माप मला माहिती आहे. त्यामुळं यांना कुणी काय करायचं ते करू द्या. येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं काम करू
आणि या तालुक्यातनं उच्चांकी मतानं भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून देऊ, एवढाच संकल्प आपण सगळे मिळून करू. पत्रकार बंधू सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.